विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थिअरी पेपर 2 मधील पुढील भाग आपण पाहणार आहोत. मागच्या तासाला आपण इलेक्ट्रिक तंदूर पाहिलेला आहे. त्याची रचना, त्याची कार्यपद्धती, स्वच्छता, दक्षता, कारणे, दोष, उपाय इत्यादी आपण पाहिलेला आहे. आज आपण मायक्रोवेव्ह ओव्हन पाहणार आहोत. पाण्यासारख्या पदार्थामधील रेणू विद्युतदृष्ट्या अस्थिर असल्यामुळे त्यावर एका बाजूस धनभार तर दुसऱ्या बाजूस ऋणभार असतो आणि त्यामुळे त्यावर बदलत्या अधिक फ्रिक्वेन्सीच्या विद्युतभाराचा मारा केल्याने ते रेणू अधिकच अस्थिर होऊन त्या रेणूमध्ये घर्षणाची क्रिया होते आणि उष्णता निर्माण होते. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ठेवलेल्या पदार्थामधून अतिलघु लहरी वाहू दिल्यामुळे तो पदार्थ गरम होतो. अतिलघु लहरी म्हणजेच मायक्रोवेव्हज म्हणजे रेडिओ लहरीपेक्षा जास्त आणि इन्फ्रारेडच्या लहरीपेक्षा कमी अशा जास्त फ्रिक्वेन्सीच्या विद्युत चुंबकीय लहरी घरगुती ओव्हनमध्ये 2.45 गिगाहर्ट्ज म्हणजेच GHz 12.2 सेंटीमीटरच्या वेव्हलेंथच्या अतिलघु लहरी तर व्यावसायिक ओव्हनमध्ये 9.15 मेगाहर्ट्ज MHz 32.8 सेंटीमीटरच्या वेव्हलेंथच्या अतिलघु लहरी वापरल्या जातात. पदार्थामधील पाणी तसेच स्निग्ध पदार्थ मायक्रोवेव्हच्या परिणामाने गरम होतात. यालाच डायइलेक्ट्रिक हीटिंग असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हनचा डायग्राम दाखवलेला आहे. तो वहीमध्ये काढायचा आहे आणि त्या सर्व भागांना नावे द्यायची आहेत. त्याचबरोबर सर्किट डायग्रामसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. तो सुद्धा सर्किट डायग्राम या ठिकाणी काढायचा आहे. ए कंट्रोल पॅनल, बी शाफ्ट, टर्न टेबल रिंग असेंब्ली, डी ग्लास ट्रे, ई ऑब्झर्वेशन विंडो, ई एफ डोअर असेंब्ली, जी सेफ्टी इंटरलॉक सिस्टम. अशा प्रकारे हे सर्व भाग आहेत. त्या पुढील भाग आता आपण पाहणार आहोत. मायक्रोवेव्ह ओव्हन हा एक मेटल बॉक्स आहे. यामध्ये मायक्रोवेव्हच्या निर्मितीसाठी एक मॅग्नेटिक ट्यूब बसवलेली असते. या ओव्हनची पॉवर वॅटमध्ये तर कपॅसिटी लिटरमध्ये दाखवली जाते. ओव्हनमधील मायक्रोवेव्ह ओव्हनच्या प्रत्येक कॉर्नरकडे विस्तारित करण्यासाठी त्यामध्ये एक मेटल फॅन बसवलेला असतो. ओव्हनचा दरवाजा काचेचा असून त्या काचेवर एक तारेची जाळी बसवलेली असते. ही जाळीसुद्धा मायक्रोवेव्ह विस्तारित करण्यास मदत करते. ओव्हनच्या दरवाजाला एक ॲटोमॅटिक इंटरलॉक सिस्टमची सोय केलेली असते. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी एक काचेची प्लेट ठेवलेले फिरते टेबल असते. प्लेट आणि टेबल फिरते असल्यामुळे पदार्थाला सर्व बाजूनी उष्णता मिळाली जाते. ओव्हनच्या पुढच्या भागावर असलेल्या फ्रंट पॅनलवर टायमर, पॉवर कपॅसिटी, डोअर इंटरलॉक सिस्टम आणि त्या ओव्हनच्या आतील पदार्थ पाहण्यासाठी दिव्यांची सोय केलेली असते. ओव्हनची पॉवर कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल पॅनलवर सोय केलेली असते. त्याद्वारे पॉवर 20 वॅट ते 100 वॅटच्या दरम्यान नियंत्रित करता येते. पॉवर नियंत्रित करणे म्हणजे सायकल नियंत्रित करणे होय. त्याद्वारे पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त गरम होण्यापासून वाचवता येतो. तसेच काही पदार्थ
ठराविक तापमानात काही विशिष्ट कालावधीसाठी ठेवता येतात. या विशिष्ट कालावधीस स्टँडिंग टाईम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया मायक्रोवेव्ह ओव्हनचे विविध प्रकार. पहिला प्रकार आहे ट्रायो मायक्रोवेव्ह ओव्हन. दुसरा आहे कन्व्हेन्शन मायक्रोवेव्ह ओव्हन. तिसरा आहे ग्रिल मायक्रोवेव्ह ओव्हन. चौथा आहे सोलो मायक्रोवेव्ह ओव्हन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया दोष, कारणे आणि उपाय. पहिला दोष आहे मायक्रोवेव्ह ओव्हन चालू करताच फ्यूज जळतो. कारणे सप्लाय कॉर्ड शॉर्ट सर्किट असावी. उपाय सिरीज टेस्ट लॅम्पने सप्लाय कॉर्ड टेस्ट करा आणि शॉर्ट असल्यास ती दुरुस्त करा अथवा रिप्लेस करा. दुसरा दोष आहे मॅग्नेटिक कूलिंग फॅनमध्ये दोष आहे. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि फूड टर्नटेबल यापैकी काही शॉर्ट असू शकतात. उपाय आहे सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि शॉर्ट असल्यास दुरुस्त करा. दुसरा आहे मायक्रोवेव्ह ओव्हन चालू होत नाही. कारण आहे सप्लाय कॉर्ड ओपन असावी, ती दुरुस्त करा अथवा रिप्लेस करा. सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि ते ओपन असल्यास, शक्य असल्यास सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि ओपन असल्यास रिप्लेस करा. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्न टेबल मोटर यापैकी काही ओपन असू शकतात. कपॅसिटर ओपन असू शकतो. सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि तो ओपन असल्यास रिप्लेस करा. तिसरा आहे मायक्रोवेव्ह ओव्हनला शॉक लागतो. कारण सप्लाय कॉर्ड अर्थ असावी. उपाय आहे सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि तो अर्थ असल्यास, शक्य असल्यास दुरुस्त करा अथवा रिप्लेस करा. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्नटेबल यापैकी काही अडथळे असू शकतात. उपाय सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा आणि तो अर्थ असल्यास दुरुस्त करा अथवा रिप्लेस करा. कपॅसिटर अडथळा असू शकतो. सिरीज टेस्ट लॅम्पने टेस्ट करा, अर्थ असल्यास रिप्लेस करा. चौथा आहे मायक्रोवेव्ह ओव्हनमधील पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त तापवला जातो. कारण टायमर सेटिंग चुकीची लागली असेल. उपाय पदार्थ बदला आणि टायमर सेटिंग बरोबर टेस्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आहे टेस्टिंग कंटिन्युटी टेस्ट. ही टेस्ट सप्लाय कॉर्ड, AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्नटेबल मोटर, कपॅसिटर यावर सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने घेतली जाते. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्नटेबल मोटर यासाठी टेस्ट लॅम्प मंद प्रकाश देतो. कपॅसिटरला टेस्ट केल्यावर स्पार्क मिळतो. सप्लाय कॉर्ड टेस्ट केल्यावर टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाश देतो. दुसरा आहे ओपन सर्किट टेस्ट. यामध्ये वरीलप्रमाणे टेस्ट घेतली जाते. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्मिनल मोटर यासाठी ओपन असताना टेस्ट लॅम्प प्रकाश देत नाही. कपॅसिटरला ओपन असताना टेस्ट केल्यावर टेस्ट लॅम्प प्रकाश देत नाही. सप्लाय कॉर्ड टेस्ट केल्यावर त्यामधील प्रत्येक रंगाच्या वायरमध्ये शॉर्ट असताना, ओपन असताना टेस्ट लॅम्प प्रकाश देत नाही. पुढची टेस्ट आहे तिसरी, शॉर्ट सर्किट टेस्ट. यामध्ये वरीलप्रमाणेच टेस्ट घेतली जाते. AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्नटेबल मोटर यासाठी शॉर्ट असताना टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाश देतो.
कपॅसिटरला शॉर्ट असताना टेस्ट केल्यावर टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाश देतो. सप्लाय कॉर्ड टेस्ट केल्यावर त्यामधील विविध रंगाच्या वायरमध्ये शॉर्ट असताना टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाश देतो. चौथा आहे अर्थ फॉल्ट टेस्ट. ही टेस्ट वरील सर्व भागांची मेटॅलिक बॉडी आणि अर्थ पॉईंट यामध्ये टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने घेतली जाते. अर्थड असलेल्या मागच्या वेळेला टेस्ट लॅम्प प्रखर प्रकाशित देतो. दुरुस्ती. सप्लाय कॉर्डची टेस्ट घ्या आणि चालू नसल्यास शक्य असल्यास दुरुस्त करा, अन्यथा रिप्लेस करा. दुसरा आहे ओव्हनमधील दिवा, AC पॉवर ट्रान्सफॉर्मर, मॅग्नेट्रॉन कूलिंग फॅन आणि फूड टर्नटेबल मोटर यांची टेस्टिंग घेतल्यानंतर त्यात बिघाड असल्यास रिप्लेस करा. तिसरा, आतील वायरिंगमध्ये दोष असल्यास ती दुरुस्त करा, अन्यथा रिप्लेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज मायक्रोवेव्ह ओव्हन याची सर्व माहिती, रचना, त्याचे विविध प्रकार, सर्किट डायग्रॅम याप्रमाणे आपण पाहिलेले आहे. कार्य करण्याचे तत्त्व आपण पाहिलेले आहे. त्यानंतर त्याचं टेस्टिंग कसं करायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. राहिलेला भाग जो आहे आपण पुढच्या तासाला पाहू.